Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 14 elements, compounds and mixtures from 7th standard general science. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 99 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे हू आर माय कंपॅनियन्स. थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, मॅच द पेअर करायचं आहे. सो फर्स्ट नंबरला दिलेले आहे ग्रुप ए मध्ये स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील हे काय आहे, ग्रुप बी मध्ये पहा, नॉन मेटल आहे, कंपाऊंड आहे, मिक्सचर आहे, एलिमेंट आहे, एलॉय आहे की मेटल आहे. स्टेनलेस स्टील हे एलॉय आहे. सो इथे आन्सर येणार ई एलॉय. आता एलॉय म्हणजे काय हे पहा, टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारे हे दोन पॅराग्राफ्स दिलेले आहेत डू यू नो मध्ये. सो सेकंड पॅराग्राफमध्ये एलॉय म्हणजे काय हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहे. चला आपण समजून घेऊया. सम मेटल्स आर डिफिकल्ट टू यूज इन प्युअर फॉर्म. काही मेटल्स हे त्यांच्या प्युअर फॉर्ममध्ये यूज करणे कठीण जाते. फॉर एक्झाम्पल प्युअर आयर्न रस्ट इन एअर. जे प्युअर लोखंड आहे, शुद्ध लोखंड आयर्न, हे हवेच्या संपर्कामध्ये आलं की त्याला गंज लागतो. रस्ट म्हणजे गंज. तुम्हाला माहीतच आहे की प्युअर आयर्न हवेच्या संपर्कामध्ये आला की त्याला गंज लागायला लागतो आणि एकदा का त्याला गंज लागायला लागला की ते हळूहळू खराब होत जातं. प्युअर गोल्ड इज व्हेरी सॉफ्ट अँड बेंड्स इझिली. जे प्युअर गोल्ड असतं 24 कॅरेट गोल्ड हे सॉफ्ट असतं आणि खूप इझिली बेंड होतं. आता 24 कॅरेट गोल्ड हे तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, जर तुमच्याकडे पिळ्याची अंगठी असेल तर तुम्हाला ती अंगठी ऑब्झर्व करायची, पाहायची आहे व्यवस्थित. तिला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती प्युअर गोल्डची अंगठी असते, पिळ्याची 24 कॅरेट. आणि इतर जे दागिने असतात, बांगड्या, कानातले किंवा हार एखादा गळ्यातला, ते 24 कॅरेट गोल्डने बनवता येत नाहीत. का नाही बनवता येत? कारण की हे दागिने घडवण्यासाठी थोडासा कडकपणा हवा असतो गोल्डमध्ये, आणि गोल्ड तर प्युअर गोल्ड तर सॉफ्ट असतं, खूप इझिली बेंड होतं. मग ही प्रॉपर्टी थोडीशी मॉडिफाय करण्यासाठी आपण काय करतो, प्युअर गोल्डमध्ये थोडेसे इतर एलिमेंट्स ॲड करतो. इतर एलिमेंट्स ॲड केल्यामुळे प्युअर गोल्डच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या थोड्याफार प्रमाणात मॉडिफाय केल्या जातात आणि मग आपण जे गोल्डचे ऑर्नामेंट्स आहेत, दागिने आहेत, ते घडवू शकतो. हे पहा इथे तेच दिलेले आहे. द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल मेटल कॅन बी मॉडिफाईड बाय मिक्सिंग वन ऑर मोर एलिमेंट्स इन इट. एक किंवा एकपेक्षा जास्त एलिमेंट्स आपण त्यामध्ये मिक्स केल्या की त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला मॉडिफाय करता येतात. सच अ मिक्सचर ऑफ मेटल्स इज कॉल्ड अन अलॉय. आणि अशा मिक्सचरला काय म्हणतात? अलॉय म्हणतात. ब्रास, स्टील, 22 कॅरेट गोल्ड आर अ फ्यू एक्झाम्पल्स ऑफ अलॉयज. आता इथे लक्षात घ्या, इथे प्युअर गोल्ड किती कॅरेटचं असतं? 24 कॅरेटचं असतं. आणि 22 कॅरेटचं गोल्ड हे प्युअर गोल्ड नसतं, त्यामध्ये इतर एलिमेंट्स ॲड केले जातात. सो इथे स्टील हे अलॉय आहे. स्टीलमध्ये सगळ्यात जास्त आयर्न यूज केलं जातं. पण आयर्नची काय प्रॉपर्टी आहे की आयर्न काय होतं, प्युअर आयर्न रस्ट एअरमध्ये, एअरच्या संपर्कामध्ये आलं, हवेच्या संपर्कामध्ये आलं की त्याला गंज लागतो, बरोबर. मग आयर्नपासून भांडे कसे तयार करणार? मग त्यासाठी प्युअर आयर्नमध्ये काही इतर एलिमेंट्स ॲड करून स्टेनलेस स्टील तयार केलं जातं. म्हणून स्टेनलेस स्टील हे अलॉय आहे. आलं तुमच्या लक्षात? चला आता नेक्स्ट काय दिलेलं आहे? नेक्स्ट आहे सिल्वर. सिल्वर काय आहे? सिल्वर आहे मेटल, प्युअर आहे, ओके नाही. नेक्स्ट आहे भाजणी मिक्सचर फॉर मिलिंग. भाजणीचं मिक्सचर, भाजणी करते तुमची आई जेव्हा चकली बनवायची असते किंवा थालीपीठ तुमच्या घरामध्ये बनवले जातात, तर ती जी भाजणी असते त्यामध्ये काय असतं, बऱ्याच प्रकारची पिठं एकत्र केलेली असतात, बरोबर. मग ते काय झालं? ते झालं मिक्सचर. आता एक्झाममध्ये तुम्हाला लेमन सरबत सुद्धा विचारलं जाऊ शकतं. लेमन सरबत काय आहे? ते सुद्धा एक मिक्सचर आहे. कुठलेही असे पदार्थ जे एकत्र झाल्यामुळे त्यांच्या मेन प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत तेव्हा त्याला आपण मिक्सचर असे म्हणतो. आता एखादं एक्झाम्पल तुम्ही मला द्या. मी भाजणी, इथे टेक्स्टबुकमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, मी लेमन शरबतचं एक्झाम्पल तुम्हाला दिले. आणखी तुम्ही कोणते एक्झाम्पल देऊ शकता की जे मिक्सचर आहे? तुम्ही भेळचं सुद्धा एक्झाम्पल देऊ शकता. भेळमध्ये सुद्धा खूप प्रकारचे इंग्रेडियंट्स आपण यूज करत असतो, पण हे सगळे इंग्रेडियंट्स यूज करते वेळी प्रत्येक इंग्रेडियंटची जी त्याची प्रॉपर्टी आहे ती चेंज होते का? नाही, बरोबर. सो ते काय झालं? मिक्सचर झालं. सो इथे आन्सर येणार आहे मिक्सचर. नेक्स्ट आहे सॉल्ट. सॉल्ट हे एक कंपाऊंड आहे, म्हणून इथे ऑप्शन बी येणार, कंपाऊंड. आता एखादा पदार्थ कंपाऊंड केव्हा असतो बरं? व्हेन 2 और मोर एलिमेंट्स कंबाईन टुगेदर केमिकली. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक एलिमेंट्स हे केमिकली एकत्र केले जातात, कंबाईन केले जातात, तेव्हा त्यापासून कंपाऊंड फॉर्म होत असतं. आता इथे सॉल्टचे सायंटिफिक नाव काय आहे? सोडियम क्लोराईड.
Na म्हणजे सोडियम आणि क्लोराईड Cl म्हणजे क्लोराईड. आता या दोघांनाही सोडियमला आणि क्लोराईडला केमिकली एकत्र जेव्हा आणलं जातं तेव्हा त्यापासून NaCl फॉर्म होतो. NaCl म्हणजेच सोडियम क्लोराईड सॉल्ट. सोडियमच्या या ओरिजिनल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. सोडियम हवेत आणि पाण्यामध्ये रिॲक्ट होतं, तर क्लोराईड हा गॅस आहे. बघा, सोडियमच्या आणि क्लोराईडच्या ओरिजिनल प्रॉपर्टीज या वेगळ्या आहेत, पण जेव्हा या दोघांना केमिकली कंबाईन केलं जातं तेव्हा सॉल्ट तयार होतं आणि सॉल्टच्या प्रॉपर्टीज या पूर्णतः वेगळ्या आहेत. मग अशा प्रकारे सॉल्ट हे कंपाऊंड आहे. आणखी एक एक्झाम्पल द्यायचे झाले तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे गॅसेस आहेत. या दोघांनाही केमिकली कंबाईन केल्यानंतर H2O फॉर्म होतो आणि H2O म्हणजे वॉटर. नेक्स्ट आहे कोल. कोलचे करेक्ट आन्सर येणार नॉन मेटल. आणि लास्ट दिलेले आहे हायड्रोजन. सो हायड्रोजनचे करेक्ट आन्सर येणार एलिमेंट. टेक्स्टबुकमध्ये पिरियडिक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये फर्स्ट एलिमेंटच हायड्रोजन दिलेले आहे. सो फर्स्ट प्रेफरन्सनुसार जर आपण पाहिले तर करेक्ट आन्सर इथे कोलसाठी नॉन मेटल येणार आणि हायड्रोजनसाठी एलिमेंट येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. राईट द नेम्स ऑफ एलिमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग सिम्बॉल्स. इथे खाली हे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत. या सिम्बॉल्सवरून आपल्याला त्यांचे नावं सांगायचे आहेत की हे कोणते एलिमेंट्स आहेत. चला तर मग फर्स्ट पाहूयात Zn. Zn हे कोणते एलिमेंट आहे, त्याचे नाव काय आहे, तर ते आहे झिंक. आता इथे Zn असे का घेतलेले आहे, तर हे पहा, इथे झिंक, झिंकमध्ये ZINK आहे स्पेलिंग झिंकची. सो यामधलं Z आणि N हे लेटर्स घेऊन सिम्बॉल तयार केलेला आहे झिंकसाठी Zn. आता CD हे कसले सिम्बॉल आहे, तर कॅडमियमचे सिम्बॉल आहे. कॅडमियममधला C घेतला आणि D घेतलेला आहे, त्यापासून CD हे सिम्बॉल तयार झाले. नेक्स्ट आहे झेनॉन. XE म्हणजे झेनॉन, Br म्हणजे ब्रोमाइन, TI म्हणजे टिटॅनियम. नेक्स्ट आहे Cu म्हणजे कॉपर. आता इथे कॉपरसाठीचे लॅटिन नाव आहे कपरस, म्हणून लॅटिन नावावरून हे सिम्बॉल तयार झालेले आहे Cu कपरस. आणि त्याचे ते एलिमेंट, प्रॉपर एलिमेंट कोणते आहे, तर कॉपर आहे. नेक्स्ट आहे Fe म्हणजे आयन. आता तुम्ही म्हणाल इथे तर आयन आहे, मग त्याचे सिम्बॉल Fe कसं. F आणि E हे दोन्हीही आयनमध्ये नाही आहेत लेटर्स. तर हे पहा, आयनला लॅटिन भाषेमध्ये फेरम असं म्हणतात, म्हणून लॅटिन भाषेवरला हा जो शब्द आहे फेरम, त्यातलं F हे लेटर फर्स्ट घेतलेलं आहे आणि सेकंड लेटर E घेतलेलं आहे. आता ज्यावेळी तुम्ही सिम्बॉल्स राईट करता त्यावेळी हे अशा प्रकारेच राईट करायचे आहे. आता तुम्ही इथे F घेतलं आणि सेकंड जे लेटर आहे हे E ते कॅपिटल राईट केलं तर ते चालणार नाही, किंवा हे जे फर्स्ट लेटर आहे F ते स्मॉल केले तर तेही चालणार नाही. हे जशा फॉर्ममध्ये इथे दिलेले आहे त्याच प्रकारे सिम्बॉल तुम्हाला राईट करायचे असतात. सो कॅपिटल F अँड स्मॉल E म्हणजे आयन. नेक्स्ट आहे SI म्हणजे सिलिकॉन. नेक्स्ट आहे IR म्हणजे इरिडियम. नेक्स्ट आहे PT म्हणजे प्लॅटिनम. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. आता इथे खाली काही कंपाऊंड्स दिलेले आहेत. या कंपाऊंड्सचे मॉलिक्युलर फॉर्म्युले काय आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. सो फर्स्ट कंपाऊंड दिलेला आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हायड्रोक्लोरिक ॲसिडचा HCl. नेक्स्ट आहे सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4. सोडियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl. Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोराईड. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. गिव्ह सायंटिफिक रिझन्स. बटर मिल्क इज चर्न्ड टू गेट बटर. आता इथे बटर मिल्क म्हणजे आपलं ताक आणि बटर म्हणजे लोणी. आपल्याला लोणी कसं मिळतं, ताक घुसळलं की आपल्याला लोणी मिळतं, हो की नाही. मग इथे प्रश्न काय विचारलेला आहे, बटर मिल्क इज चर्न्ड टू गेट बटर. बटर मिळवण्यासाठी बटर मिल्क चर्न घुसळलं जातं. काय कारण आहे त्यामागचं, चला पाहूयात आपण. चर्निंग इज वन ऑफ द मेथड ऑफ सेपरेशन. सेपरेशनची चर्निंग ही एक मेथड आहे, म्हणजे घुसळल्यामुळे काय होतं, जे सबस्टन्सेस आहेत ते वेगळे वेगळे होतात, सेपरेट होतात. सो चर्निंग इज वन ऑफ द मेथड ऑफ सेपरेशन. द पार्टिकल्स ऑफ बटर आर ऑल स्प्रेड आउट इन द बटर मिल्क. तुम्हाला माहीत आहे की ताकामध्ये बटरचे जे पार्टिकल्स असतात ते पूर्णपणे स्प्रेड झालेले असतात. बाय स्टिअरिंग दे ॲग्रिगेट ड्यू टू
सेंट्रिफ्युगल फोर्स अँड फॉर्म वन सॉलिड लंप. आता सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय हे आपण अभ्यासलेले आहे. बरोबर, अर्थच्या सेंटरला सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय होत असतो. आठवतं ना तुम्हाला जॉग्रफीचा लेसन? सेंट्रिफ्युगल फोर्स हा सेंटरला अप्लाय केला होतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्समुळे काय होतं, वस्तू बाहेरच्या दिशेने फेकल्या जात असतात. मग त्याच प्रकारे जेव्हा आपण ताक घुसळत असतो ते कसं घुसळतो, पातेल्याच्या मधोमध रवी फिरवत असतो, हो की नाही. रवी फिरवल्यामुळे काय होतं, सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय होतो. सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय झाल्यामुळे जे बटरचे पार्टिकल्स आहेत ते बाहेर फेकले जातात, पातेल्याच्या कडेला फेकले जातात. कडेला फेकले गेल्यामुळे काय होतं, बटरचे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना चिकटतात आणि एक सॉलिड लंप तयार होत असतो. सो बाय स्टिअरिंग दे ॲग्रिगेट ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स अँड फॉर्म वन सॉलिड लंप टू सेपरेट द बटर मिल्क इज देअर फॉर चर्न. आणि अशा प्रकारे बटर मिल्कमधून बटर आपल्याला सेपरेट जेव्हा करायचं असतं तेव्हा आपण काय करत असतो, तेव्हा आपण चर्न करत असतो. त्यामुळे सेपरेशन होतं बटर मिल्कचं आणि बटरचं. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी. In chromatography, the ingredients of a mixture rise up to a limited height when water rises up to the upper end of the paper. क्रोमॅटोग्राफीमध्ये काय होत असतं की मिक्सचरमधील काही इंग्रेडियंट्स हे पेपरच्या काही हाईटपर्यंतच पोहोचतात, तर मिक्सचरमधील जे वॉटर आहे ते पेपरच्या अप्पर एंडपर्यंत पोहोचते. मग असे का होते ते विचारलेले आहे. आता या क्वेश्चनचे आन्सर आपण पाहणारच आहोत, पण त्याही आधी हे एक्सपेरिमेंट तुम्ही एकदा समजून घ्या. हे पहा, अशा प्रकारे एक जार घेतलेला आहे, त्यामध्ये खाली वॉटर ठेवलेले आहे आणि हा पेपर घेतलेला आहे, क्रोमॅटोग्राफी पेपर. या पेपरच्या इथे खाली अशा प्रकारे ब्लॅक इंक आपण लावून घेतलेली आहे. आता तुम्हाला तर माहीत आहे की ब्लॅक इंक ही वेगवेगळ्या कलर्सने तयार झालेली असते, ओके नाही. ब्लॅक कलर हा कसा तयार होतो, वेगवेगळ्या कलर्सचं मिक्सचर आहे, हो ना. मग हा जो पेपर आहे तो पाण्यामध्ये अशा प्रकारे ठेवला आहे की ही ब्लॅक इंक जी आपण लावलेली आहे ती थोडीशी वरती राहील. आणि आता हे ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला की काय होतं. तुम्हाला तर माहीतच आहे की पेपर वॉटर ॲब्झॉर्ब करत असतं, हो ना. हे पहा, अशा प्रकारे हा पेपर हळूहळू वॉटर ॲब्झॉर्ब करतं. पाणी जे आहे ते हळूहळू वरच्या दिशेने सरकत जातं. आता पाणी वरच्या दिशेने सरकत गेल्यामुळे हे जे आपण इथे ब्लॅक इंक लावलेली होती त्यातील काही सबस्टन्सेस, काही कलर्स हे खाली पेपरला तसेच चिकटून बसतात, तर पाण्याबरोबर काही सबस्टन्सेस कलर्सचे हे वर 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 सरकतात. पाणी जे आहे ते पेपरच्या अप्पर एंडपर्यंत जाऊन पोहोचते. चला आता आपण क्वेश्चन पाहूयात आणि त्याचे आन्सर पाहूयात. क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय हे एक्सपेरिमेंट थ्रू आपण समजून घेतलेलेच आहे. आता तुम्हाला माहीत आहे का की आपण रोज घरात जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये आपण वात टाकतो, तेल टाकतो. मग तो दिवा कसं काय बरं पेटतो, वात जी आहे ती तेल ॲब्झॉर्ब करते वरच्या दिशेने आणि मग तो दिवा पेटत असतो. मग हे सुद्धा क्रोमॅटोग्राफीचेच एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, हो ना. चला आन्सर राईट करूयात या क्वेश्चनचे. त्याही आधी आपण समजून घेऊयात की सोल्युशन म्हणजे काय, सॉल्व्हंट म्हणजे काय, सोल्यूट म्हणजे काय, हे आपण या आधीच्या क्लासेसमध्ये पाहिलेले आहे. पण हेच जे वर्ड्स आहेत ते आपल्या आन्सरमध्ये आपल्याला यूज करायचे आहेत, म्हणून कन्फ्यूज व्हायला नको म्हणून आपण पुन्हा एकदा रिवाईज करूया. आता हे सोल्युशन आहे म्हणजेच मिक्सचर आहे, कसलं तर सॉल्ट आणि वॉटरचं. मग यामध्ये सॉल्ट काय आहे आणि वॉटर काय आहे, सॉल्ट आहे सोल्यूट आणि वॉटर काय आहे सॉल्व्हंट, ओके नाही. चला आता आपण आन्सर रीड करायला घेऊयात. इन क्रोमॅटोग्राफी मेथड टू म्युच्युअली अपोजिट प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस आर युज्ड. पदार्थाच्या अपोजिट प्रॉपर्टीज, विरुद्ध प्रॉपर्टीज या क्रोमॅटोग्राफीमध्ये यूज केल्या जातात. दीज आर, मग त्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, द सॉल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द सॉल्व्हंट दॅट मूव्ज अप. पदार्थाची सॉल्व्हंटमधील सॉल्युबिलिटी, की किती प्रमाणामध्ये तो सबस्टन्स, तो पदार्थ हा सॉल्व्हंटमध्ये मिक्स होतोय आणि मूव्ह होतोय वरती, ही त्याची फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय, द ॲबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू स्टिक टू द स्टेशनरी फिल्टर पेपर. आपण एक्सपेरिमेंटमध्ये काय पाहिलं की काही सबस्टन्सेस हे स्टेशनरी पेपरला तसेच चिकटून राहतात आणि काही सबस्टन्सेस हे पाण्याबरोबर वर 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 सरकत असतात, बरोबर. मग या दोन प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी द solubility of the substance in the solvent that moves up, and second property the ability of the substance to stick to the stationary filter paper. These properties are different for different substances. वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज
असतात. सिन्स वॉटर इज अ सॉल्व्हेंट, आपल्याला माहित आहे वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट आहे. इट रायझेस रॅपिडली अक्रॉस द क्रोमॅटोग्राफ फिल्टर पेपर. वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट आहे आणि खूप पटापट रॅपिडली ते फिल्टर पेपरवर वर चढत असतं. बट द सोल्यूट्स विल नॉट राईज विथ दॅट स्पीड. पण जे सोल्यूट्स आहेत त्यामधले ते पाण्याचा जेवढा स्पीड आहे, सॉल्व्हंटचा जेवढा स्पीड आहे त्या स्पीडने ते वरती सरकत नाहीत. Therefore, the ingredients of mixture rise up to a limited height when water rises up to the upper end of the paper. आणि त्यामुळेच मिक्सचरमधील काही जे इंग्रेडियंट्स आहेत ते पाण्या इतक्या स्पीडने वरती सरकत नाहीत. वॉटर जसं क्रोमॅटोग्राफी फिल्टर पेपरवर खूप रॅपिडली स्पीडली वर सरकतं, त्या प्रमाणामध्ये मिक्सचरमधील इतर जे इंग्रेडियंट्स आहेत ते वर सरकत नाहीत. सो या क्वेश्चनचा आन्सर आय होप तुम्हाला समजले असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ वेट क्लॉथ इज रॅप्ड अराउंड अ वॉटर स्टोरेज कंटेनर इन समर. समर सीझनमध्ये जे वॉटर स्टोरेज कंटेनर्स असतात त्यांच्या भोवती ओले कापड गुंडाळले जाते. काय कारण आहे त्यामागचे? द मॉइश्चर इन द वेट क्लॉथ इव्हॉपरेट्स ड्युरिंग समर सीझन. समर सीझनमध्ये जे वेट क्लॉथ असते, ओले कापड असते, त्यातले मॉइश्चर इव्हॉपरेट होत असते. हे तुम्हाला माहित आहे. का बरं इव्हॉपरेट होते? कारण समर सीझनमध्ये खूप हीट असते त्यामुळे. ड्युरिंग इट्स इव्हॉपरेशन इट ॲब्झॉर्ब्स सम अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम द वॉटर स्टोरेज कंटेनर. आता इव्हॉपरेशनमध्ये काय होतं? ओलं जे कापड आहे त्यातलं जे मॉइश्चर आहे त्यातलं इव्हॉपरेशन होतच असतं. पण हे इव्हॉपरेशन होते वेळी आतमध्ये जे वॉटर स्टोरेज कंटेनर आहे त्यातली हीट सुद्धा ॲब्झॉर्ब केली जाते. आणि त्यातली हीट ॲब्झॉर्ब केली गेल्यामुळे काय होतं? जे वॉटर आहे ते थंड होऊन जातं. हो ना. द वॉटर इनसाइड द कंटेनर दस बिकम्स कूलर. हेन्स अ वेट क्लॉथ इज रॅप्ड अराउंड अ वॉटर स्टोरेज कंटेनर इन समर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. एक्सप्लेन द डिफरन्स मेटल्स अँड नॉन मेटल्स. चला पाहूयात. फर्स्ट डिफरन्स काय आहे? मेटल्स हॅव लस्टर. लस्टर म्हणजे काय? शाईन. मेटल्सला शाईन असते. गोल्ड मेटल आहे, शाईन आहे ना गोल्डला. सिल्वर मेटल आहे, शाईन आहे की नाही सिल्वरला. त्याचप्रमाणे कॉपरला सुद्धा शाईन आहे. नॉन मेटल्सला शाईन नसते. सो नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. शाईन म्हणजेच चमक नसते. नेक्स्ट आहे मेटल्स आर मेलेबल. आता मेटल्सची प्रॉपर्टीज आहे मेलेबिलिटी म्हणजे काय? जर आपण मेटलला ठोकलं तर खूप ठोकल्यानंतर पातळ असा पत्रा आपण मेटलपासून तयार करू शकतो. यालाच काय म्हणतात? मेलेबिलिटी. सो मेटल्स आर मेलेबल. नॉन मेटल्स आर नॉट मेलेबल. नेक्स्ट डिफरन्स आहे मेटल्स आर डक्टाईल म्हणजे काय? आपण मेटल्सपासून अशी पातळ अशी तार तयार करू शकतो, हो की नाही. मग ही जी तार आपण मेटलपासून तयार करतो ती कशामुळे? कारण मेटलची प्रॉपर्टी आहे डक्टाईल, हो ना. सो मेटल्स आर डक्टाईल. आपण इलेक्ट्रिसिटीच्या ज्या वायर्स यूज करत असतो त्याच्यामध्ये काय असतं? तांब्याची तार असते की नाही, हो ना. मग कॉपरला काय केलं जातं? कॉपरपासून अशी तार तयार केली जाते. सो मेटल्स आर डक्टाईल अँड नॉन मेटल्स आर नॉट डक्टाईल. नेक्स्ट डिफरन्स आहे मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आत्ताच आपण पाहिलं की आपण कॉपरची तार तयार करतो, सोन्याची गोल्डपासून सुद्धा आपण बारीकशी अशी तार तयार करू शकतो, सिल्वरपासून तार तयार करू शकतो, हो ना. त्यामुळे हे काय आहेत? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी आणि हीट आहे. आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा मेटल्सचे भांडे यूज करत असतो. नेक्स्ट पाहूयात. नॉन मेटल्स आर नॉट गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ॲट नॉर्मल टेम्परेचर मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. नॉर्मल टेम्परेचरमध्ये मेटल्स हे सॉलिड स्टेटमध्ये असतात. आणि नॉन मेटल्स ॲट नॉर्मल टेम्परेचर नॉन मेटल्स आर ईदर इन सॉलिड स्टेट ऑर इन गॅशियस स्टेट. एक्सेप्शन प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतं, हो की नाही. ब्रोमाइन इन लिक्विड फॉर्म. नेक्स्ट आहे नॉर्मली मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. मेटल्सची हाय डेन्सिटी असते, घनता जास्त असते, जसे की गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी. आणि नॉन मेटल्स हॅव लेस डेन्सिटी, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, हायड्रोजन. नेक्स्ट पाहूयात मिक्सचर्स अँड कंपाऊंड्स. सो फर्स्ट डिफरन्स आहे अ मिक्सचर इज ऑब्टेन्ड बाय जस्ट मिक्सिंग 2 or more सबस्टन्सेस इन एनी प्रपोर्शन. कोणत्याही प्रपोर्शनमध्ये, कोणत्याही प्रमाणामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक सबस्टन्सेस ॲड केलं की काय होतं? मिक्सचर तयार होतं. कंपाऊंडचं तसं नसतं. कंपाऊंडचं कसं असतं?
एक फिक्स प्रपोर्शन असतं. फिक्स प्रपोर्शनमध्येच 2 किंवा 2 पेक्षा अधिक एलिमेंट्स हे कंबाईन केले जातात. त्यालाच कंपाऊंड असं म्हणतात. अ कंपाऊंड इज मेड ऑफ 2 or more एलिमेंट्स केमिकली कंबाईन्ड इन अ फिक्स प्रपोर्शन. नेक्स्ट डिफरन्स आहे, अ मिक्सचर कॅन बी फर्दर सबडिवायडेड इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय सिम्पल फिजिकल प्रोसेसेस. A compound can be further subdivided into simpler substances by chemical means only. The constituents of a mixture retain their original properties. एखादा सबस्टन्स, आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेसचं मिक्सचर जर केलं तर त्यातील जो ओरिजिनल सबस्टन्स आहे त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तशाच्या तशा राहतात. त्या प्रॉपर्टीज बदलत नाहीत. फॉर एक्झाम्पल एअर, सी वॉटर. आता एअरमध्ये बऱ्याच प्रकारचे गॅसेस आहेत, पण प्रत्येक गॅसच्या प्रॉपर्टीज या आहेत तशाच राहतात. त्या प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत. कंपाऊंडमध्ये काय होतं, कंपाऊंडमध्ये प्रॉपर्टीज जेव्हा कंबाईन केले जातात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स हे केमिकली कंबाईन केले जातात तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज या बदलतात. जसे की आपण सॉल्टबद्दल पाहिलं होतं, NaCl, हो ना. त्यामध्ये Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोराईड. सोडियमच्या या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत तर Clच्या, क्लोराईडच्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. पण जेव्हा त्या दोघांना केमिकली कंबाईन केलं जातं तेव्हा एक वेगळा सबस्टन्स तयार होतो आणि त्याच्या प्रॉपर्टीज या डिफरंट होतात. प्रॉपर्टीज पूर्णपणे बदलून जातात. द प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड आर एंटायरली डिफरंट फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. नेक्स्ट पाहूयात ॲटम आणि मॉलिक्यूल. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल्ड ॲटम. ॲटम म्हणजे काय, तर कोणत्याही एलिमेंटमधला स्मॉलेस्ट पार्टिकल, इतका स्मॉल पार्टिकल की त्याला आणखी पुढे डिवाइड करता येऊ शकणार नाही, त्याला काय म्हणणार, ॲटम. तर मॉलिक्यूल म्हणजे काय, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड मॉलिक्यूल. ॲटम, इट इज नॉट पॉसिबल टू ब्रेक डाऊन द ॲटम फर्दर रिटेनिंग द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. मॉलिक्यूलमध्ये काय राईट करणार, मॉलिक्यूल कॅन बी सब डिवायडेड टू इंडिव्हिज्युअल ॲटम्स. फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू ऑक्सिजन अँड हायड्रोजन. वॉटर मॉलिक्यूल काय आहे, H2O. वॉटर म्हणजे काय, H2O. आता H2Oला आपण आणखी डिवाइड करू शकतो की नाही, H आणि O. H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन. सो H2Oमध्ये ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे, हे 2 आयटम्स आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. द ॲटम्स आर बॉन्डेड टुगेदर इन अ मॉलिक्यूल. When similar molecules combine together in any numbers, a simple product is formed. An atom is not stable by itself, whereas a molecule is usually stable to exist by itself. Next आहे separation by distillation and by separating funnel. आता हे बघा, टेक्स्टबुकमध्ये डिस्टिलेशनची ही आपल्याला डायग्राम दिलेली आहे, तर सेपरेटिंग फनेलची ही डायग्राम दिलेली आहे. डिस्टिलेशनमध्ये काय होत असतं, आता इथे हे सोल्युशन घेतलेलं आहे, मिक्सचर आहे, कसलं, तर सॉल्टी वॉटरचं. तर सॉल्टी वॉटरमधून आपल्याला सॉल्ट आणि वॉटर हे वेगळं वेगळं करायचं आहे. मग ते कसं करणार आपण, तर अशा प्रकारे आपण ते जे सोल्युशन आहे त्याला हीट देणार. हीट दिल्यावर काय होणार, जे पाणी आहे त्याची ते इव्हॉपरेट होणार, त्याची वाफ होणार आणि वाफेचं पुन्हा एकदा पाण्यामध्ये रूपांतर होणार. पण हे जे पाणी आहे ते प्युअर वॉटर असणार आहे, बरोबर. आणि खाली जे राहणार आहे ते सॉल्ट राहणार आहे. तर आलं का लक्षात तुमच्या, डिस्टिलेशन मेथड थ्रू आपण 2 वेगवेगळ्या सबस्टन्सेसला जे मिक्स केलेले असतात त्याला सेपरेट करू शकतो. तर सेपरेटिंग फनेल, सेपरेशन बाय सेपरेटिंग फनेल. फनेलचा कशा प्रकारे आपण यूज करतो, आता वॉटर आणि केरोसिन हे एकमेकांमध्ये पूर्णपणे मिक्स होत नाहीत, बरोबर. जे हलके आहे ते वरती तरंगते. आता केरोसिन हे वॉटरवर फ्लोट होत असते. मग वॉटर आणि केरोसिन या दोघांनाही आपण अशा प्रकारे सेपरेट करू शकतो. चला तर मग डिफरन्स पाहूयात. सेपरेशन बाय डिस्टिलेशन. फॉर सेपरेशन ऑफ सोल्यूट्स फ्रॉम द सोल्युशन, the method of distillation is used. Now we will write in this column in separation by separating funnel. For separation of 2 immiscible liquids, the method of separating funnel is used. आता मिसिबल म्हणजे काय, जे पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात त्याला काय म्हणणार, मिसिबल. आणि जे डिझॉल्व्ह होत नाहीत त्याला काय म्हणणार, इमिसिबल. मग असे 2 इमिसिबल लिक्विड्स की जे एकत्र केल्यानंतर आपल्याला त्यांना पुन्हा सेपरेट करता येतं.
So for separation of two immiscible liquids, the method of separating funnel is used. मग कोणती मेथड यूज केली जाते यांना सेपरेट करण्यासाठी? तर सेपरेटिंग फनेल इज यूज्ड. इथे या पॉईंट या कॉलममध्ये आपण राईट करणार हीट इज गिवन ड्युरिंग द सेपरेशन. डिस्टिलेशन मेथडमध्ये काय होतं, आपल्याला हीट द्यावी लागते. तर जेव्हा आपल्याला फनेल मेथड यूज करायची असते सेपरेटिंगसाठी, तेव्हा आपल्याला हीट द्यावी लागत नाही. हीट इज नॉट गिवन ड्युरिंग द प्रोसेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. स्वतःच्या शब्दांमध्ये इथे आपल्याला दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स राईट करायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर द कंपोनंट्स ऑफ मिक्सचर सेपरेटेड बाय सिम्पल मेथड. सिम्पल मेथड्स यूज करून आपण मिक्सचरमधील कंपोनंट्स कसे काय सेपरेट करू शकतो. सो इथे हे मी काही पिक्चर्स दिलेले आहेत. सांगा बरं कसले कसले पिक्चर्स तुम्हाला इथे दिसत आहे. हे काय आहे, तर फिल्टरिंग आहे, बरोबर. एक खाली भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यावर कापड आहे आणि त्या कापडावरून पाणी असं टाकलं जात आहे, म्हणजे काय होत आहे, फिल्टर होत आहे. त्यानंतर सेकंड काय तुम्हाला दिसत आहे की चाळलं जात आहे, हो की नाही, सिफ्टिंग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. इथे थर्ड पिक्चरमध्ये काय आहे, पिकिंग आहे किंवा सॉर्टिंग म्हणू शकतो आपण याला. खडे बाजूला केले जात आहेत दळणातले. त्यानंतर हे फोर्थ पिक्चर तुम्हाला कसलं दिसत आहे, हे आहे विनोईंग. शेतामध्ये जेव्हा गव्हामध्ये किंवा ज्वारीमध्ये असा फुफाटा किंवा काड्या वगैरे असतात तेव्हा त्या वेगळ्या करण्यासाठी अशा प्रकारे पद्धत आहे वेगळं करण्याची, याला म्हणतात विनोईंग. नेक्स्ट काय पिक्चर दिसतंय तुम्हाला, इथे हा रवा आहे आणि रव्यामध्ये काही आयर्न पार्टिकल्स आहेत. ते आयर्न पार्टिकल्स सेपरेट करण्यासाठी मॅग्नेट यूज केलेलं आहे. मॅग्नेट आपण त्याच्यावरून फिरवलं की त्यातले आयर्न फिलिंग्स आपल्याला बाजूला काढता येतात. तर या काही सोप्याशा सिम्पलशा अशा मेथड्स आहेत. चला या क्वेश्चनचे आन्सर राईट करूयात. हे पहा, हे आन्सर तुम्हाला थोडेसे मोठे वाटू शकते, पण नेक्स्ट पेजवर मी याच आन्सरला शॉर्टसुद्धा केलेले आहे. सो तुम्ही इधर हे आन्सर राईट करू शकता किंवा ते शॉर्ट आन्सरसुद्धा राईट करू शकता. इथे हे मी मोठे आन्सर का दिलेले आहे, कारण तुम्हाला हे आन्सर व्यवस्थित समजावे यासाठी. आन्सर एकदा कळाले एखाद्या क्वेश्चनचे कसे राईट करायचे, तर त्याला लर्न करायची गरजच नसते. आपण ते व्यवस्थित समजले म्हटल्यावर आपल्या शब्दांमध्ये ते राईट करू शकतो. चला इथे आपण आन्सर पाहूयात. देर आर व्हेरियस मेथड्स टू सेपरेट द मिक्सचर्स. सम ऑफ these are used in our daily life such as straining means filtering, sifting, picking, sorting, winnowing, combing with a magnet and sublimation. So first आहे filtering or straining. Filtering or straining म्हणजे काय, तर to separate insoluble substances from the solution we use the method of filtering. जसे की इथे आपल्याला दिसतंय, आपल्याला जर वॉटर फिल्टर करायचं असेल, वॉटरमध्ये काही धूळ असेल, काही वेगळे पार्टिकल्स असतील, तर आपण अशा प्रकारे वॉटर हे त्यातल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपण बाजूला करू शकतो वॉटरमधील, आणि प्युअर वॉटर आपल्याला या खाली भांड्यामध्ये मिळून जाते. नेक्स्ट आहे सिफ्टिंग. आपण पीठ चाळतो की नाही गव्हाचं ज्वारीचं, तेव्हा त्या पिठामध्ये जे भरड राहिलेली असते ती बाजूला केली जाते किंवा इतर काही इम्प्युरिटीज असतात त्या बाजूला होऊन जातात. सो सिफ्टिंग इज डन टू सेपरेट सॉलिड्स ऑफ व्हेरियस सायझेस. The larger particles and the smaller particles can be separated by sifting. Next आहे picking and sorting. By this method, a substances that are needed or not needed are separated out. Next आहे winnowing. The substances which are lighter in weight and those that are unwanted are removed from the mixture. The grains in the farm are particularly cleaned by the process of winnowing. Next आहे combing with a magnet. If there is adulteration म्हणजे भेसळ of semolina म्हणजे रवा with iron, रव्यामध्ये आयर्न फिलिंग्स टाकून त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. मग अशा वेळी ती भेसळ, ते अल्टरेशन आपल्याला बाजूला करायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्यावरून मॅग्नेट फिरवतो. मॅग्नेट फिरवलं की रव्यामध्ये जे आयर्न फिलिंग्स आहेत ते आपोआप त्या मॅग्नेटला चिकटून जातात आणि सेपरेट होतात. सो इफ देअर इज अडल्टरेशन ऑफ सेमोलिना विथ आयर्न, द मॅग्नेट इज कोम्ड थ्रू it for removing these iron particles. The mixture that contains iron particles is especially combed with a magnet. हे पहा, हे त्याच क्वेश्चनचे सिमिलर
शॉर्ट फॉर्ममधले आन्सर. सो इथे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा आन्सर राईट करू शकता. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी मध्ये काय विचारलेले आहे, विच एलिमेंट्स, मेटल्स अँड नॉन मेटल्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स डू वी यूज इन आ डे टू डे लाईफ. डे टू डे लाईफमध्ये आपण कोणत्या प्रकारचे मेटल्स, नॉन मेटल्स और कंपाऊंड्स, मिक्सचर्स यूज करत असतो. सो आन्सर राईट करूयात. एलिमेंट्स, आपण कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स यूज करतो, तर एलिमेंट्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, मेटल्स असतात आणि नॉन मेटल्स असतात. मग मेटल्समध्ये आपण काय काय यूज करतो, तर आयनचे भांडे आपण यूज करत असतो किंवा आयनच्या बनवलेल्या बऱ्याच वस्तू आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो. सायकल, गाडी, हो की नाही. गोल्ड, आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स गोल्डचे वापरत असतो, सिल्वरचे वापरत असतो. कॉपरचे सुद्धा आपण भांडे स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो. नॉन मेटल्स आपण कोणकोणते यूज करत असतो, तर कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन. कंपाऊंड्स कोणते आहेत जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, तर शुगर आहे, सॉल्ट आहे, ऑइल आहे. मिक्सचर्स कोणते कोणते आहेत, तर सोप आहे, अलॉय लाईक स्टील, स्टीलची भांडी यूज करतो ना, आणि स्टील काय आहे, एक अलॉय आहे. ब्रास, 22 कॅरेट गोल्ड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन एव्हरीडे लाईफ वेअर अँड फॉर व्हॉट पर्पज डू वी यूज सेंट्रिफ्युगेशन. दैनंदिन जीवनामध्ये सेंट्रिफ्युगेशनचा कुठे आणि कशासाठी वापर केला जातो. आता इथे सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण 2 एक्झाम्पल्स घेऊयात. एक गढूळ पाणी आणि एक ताक, आपले बटरमिल्क. गढूळ पाण्याला न हलवता स्थिर एका जागेवर काही वेळासाठी ठेवा. तुम्हाला काय दिसून येते, त्यातील जे मातीचे कण आहेत ते तळाला जाऊन बसलेले आहेत, तर ट्रान्सपरंट वॉटर हे वरती राहिलेले आहे, बरोबर. बटरमिल्कला तुम्ही असेच ठेवा काही वेळासाठी स्थिर न हलवता, तुम्हाला काही त्यात बदल झालेला दिसतो का, नाही दिसत. का, कारण त्यातले जे बटरमिल्कमधले बटरचे जे पार्टिकल आहेत ते तळाला जाऊन बसत नाहीत, कारण ते हलके असतात आणि ते तसेच विखुरलेले असतात बटरमिल्कमध्ये. मग बटरमिल्कमधलं बटर वेगळं करायचं कसं आणि मिल्क वेगळं करायचं कसं, मग त्यासाठी सेंट्रिफ्युगेशन फोर्सचा यूज केला जातो. चला या क्वेश्चनचे आन्सर आता आपण पाहूयात की दैनंदिन जीवनामध्ये आपण सेंट्रिफ्युगेशन कुठे आणि कशासाठी वापरतो. Centrifugation is a process that uses a machine called a centrifuge to spin things really fast. सेंट्रिफ्युगेशन ही एक प्रोसेस आहे जी मशीनमध्ये यूज केली जाते. कुठे, तर अशा मशीन की ज्या फास्ट स्पिन होतात, जसं की आपला मिक्सर कसा फास्ट स्पिन होतो ना. फास्ट स्पिन झाल्यामुळे काय होतं, दिस स्पिनिंग मेक्स द हेवियर स्टफ मूव्ह टू द बॉटम. हेवियर स्टफ जे आहे ते खाली तळाला जाऊन बसतं आणि लायटर स्टफ म्हणजे हलके असलेलं स्टफ हे वरती जातं. वी माईट सी इट इन एव्हरीडे लाईफ. आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये हे पाहतो, जसं की मी तुम्हाला आता मिक्सरचं एक्झाम्पल दिलं. त्याच प्रकारे वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा हा सेंट्रिफ्युगल फोर्स वर्क होत असतो. इन द किचन टू मेक फ्रेश क्लिअर फ्रूट ज्यूस बाय सेपरेटिंग द ज्यूस फ्रॉम द पल्प. त्यानंतर इन मेडिकल लॅब्स टू सेपरेट ब्लड इन टू इट्स different parts like plasma and red blood cells, which helps doctors understand more about someone's health. Next, in washing machine, the spin cycle in washing machine works like a centrifuge to remove excess water from clothes, making them dry faster. So centrifugation is like a super fast spinning that helps separate different parts of a mixture. Next question pahuya. Where are the methods of separation by distillation and by separating funnel used and why? आता इथे काय दिलेलं आहे की सेपरेशनच्या ज्या मेथड्स आहेत, डिस्टिलेशन अँड फनेल, या मेथड कुठे आणि का यूज केल्या जातात. सो आन्सर पाहूयात. आता या मेथड्स कशा यूज केल्या जातात हे तर आपण या आधीच्या क्वेश्चनमध्ये पाहिलेले आहे. आता इथे आन्सर पाहूयात. डिस्टिलेशन इज द सेपरेशन मेथड यूज टू सेपरेट इम्प्युरिटीज ऑर डिझॉल्व्ड सॉल्ट्स फ्रॉम द सोल्युशन. बाय दिस मेथड द सोल्यूट अँड द सॉल्व्हेंट आर सेपरेटेड. For removing salt from seawater, distillation method is used. This helps in making potable water from seawater. Using separating funnel, when two liquids in a mixture which are immiscible with each other are to be separated, the method using separating funnel is used. This method can be used for separation of mixture of kerosene and water. आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे केरोसिन आणि वॉटरचं सेपरेशन केलं जातं फनेल मेथडने. विच प्रिकॉशन विल यू टेक व्हाईल युझिंग द मेथड्स ऑफ डिस्टिलेशन अँड सेपरेशन बाय सेपरेटिंग फनेल. आता या मेथड्स जेव्हा आपण यूज करतो सेपरेशनसाठी, तेव्हा कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, चला पाहूयात. इन द मेथड ऑफ डिस्टिलेशन द एंटायर ॲपरेटस शुड बी प्रॉपरली सेटअप. आता जेव्हा डिस्टिलेशन मेथड
आपण पाहतो तेव्हा त्या मेथडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲपरेटस यूज केले जातात. तर इथे या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते की स्टँड, त्यानंतर हे राऊंड बॉटम असलेलं फ्लास्क आहे, थर्मामीटर आहे, नेट आहे, ट्रायपॉड स्टँड आहे, बर्नर आहे, त्यानंतर कंडेन्सर आहे. तर अशा प्रकारचे सगळं साहित्य हे वापरलं जातं डिस्टिलेशन मेथडमध्ये. मग हे सगळं साहित्य व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळलं गेलं पाहिजे, हो की नाही. आता इथे हीटसुद्धा आपल्याला द्यायची आहे, मग व्यवस्थित हीट द्यायला हवी. द डिस्टिलेशन फ्लास्क शुड बी केअरफुली हीटेड. द कंडेन्सर ट्यूब शुड बी प्रॉपरली कूल्ड. आता ही जी कंडेन्सर ट्यूब आहे ती व्यवस्थित थंड झाली पाहिजे. इन द सेपरेटिंग फनेल, आता सेपरेटिंग फनेल मेथडमध्ये काय आपल्याला काळजी घ्यायला हवी. केअर शुड बी टेकन टू वेल मॅनिप्युलेट द स्टॉपकॉक. आता हा जो स्टॉपकॉक आहे त्याची हाताळणी आपल्याला व्यवस्थित करायला हवी. द मॅल फंक्शनिंग स्टॉपकॉक मेनी अ टाइम रिलीजेस द लिक्विड्स इनॲडव्हर्टंटली. स्टॉपकॉकमधील बिघाड किंवा तो आपण व्यवस्थित हाताळला नाही तर आपल्या नकळत आपले जे हे एक्सपेरिमेंट आहे ते व्यवस्थित होणार नाही. यातले जे लिक्विड्स आहेत ते खाली पडणार नाही व्यवस्थित, आपलं सेपरेशन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे स्टॉपकॉक हाताळते वेळी ते व्यवस्थित हाताळायला हवे. द सेपरेशन ऑफ लोअर फेज लिक्विड शुड बी डन विथ प्रिसिजन बाय ओपनिंग अँड क्लोजिंग द स्टॉपकॉक. आपल्याला व्यवस्थित स्टॉपकॉक ओपन करायचं आहे. जेव्हा आपल्याला हे लोअर केसमधलं लिक्विड खाली घ्यायचं आहे त्यावेळी हे स्टॉपकॉक व्यवस्थित ओपन करायचं आहे आणि जेव्हा हे संपूर्ण खालच्या फेजमधलं लिक्विड खाली आल्यानंतर आपल्याला हे स्टॉपकॉक क्लोज करायचं आहे. सो अशा प्रकारे इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय.